एअर इंडिया फ्लाईट AI-171 च्या भीषण अपघातानंतर भारत सरकारच्या विमान अपघात तपास संस्था म्हणजेच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB नं 12 जून 2025 रोजी घडलेल्या दुर्घटनेवर प्राथमिक अहवाल प्रिलिमिनरी रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. या रिपोर्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय, कारण काय असू शकतात त्या अपघाताचे, हे आपण आता पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. या प्राथमिक अहवालात अपघाताचा घटनाक्रम, विमानाची तांत्रिक माहिती, क्रू आणि प्रवाशांची माहिती, अपघातस्थळी झालेलं नुकसान आणि प्राथमिक निष्कर्ष यांचा समावेश आहे. 12 जून 2025 दुपारी जवळपास 1:39 झाले होते. अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडिया फ्लाईट AI-171 जे बोईंग 787 प्रकारातलं आहे ते लंडनच्या गॅटविक कडे निघालं होतं. विमानात 230 प्रवासी, 10 केबिन क्रू आणि 2 फ्लाईट क्रू असे 242 जण बसले होते. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. टेक ऑफ झालं आणि विमान हवेत झेपावलं. पण टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदानंतर स्वतःचं नव्हतं झालं. टेक ऑफ नंतर दोन्ही इंजिन्सना इंधन पुरवठा थांबला. जे फ्युएल कंट्रोल स्विचेस आहेत ते रन वरून कट ऑफ वर गेले. कॉकपिटमध्ये एक पायलट दुसऱ्याला विचारतो, तू इंधन स्विच बंद केलंस? दुसरा उत्तर देतो, मी केलं नाही. म्हणजे इंजिन बंद. रॅम्प एअर टर्बाईन जे RAT असतं, म्हणजे की आपत्कालीन सप्लाय असतो, तो ऑन झाला. विमान एवढ्या वेगानं खाली येत होतं की त्याचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. आता हे जे संभाषण आहे किंवा हे इंजिनचं कट ऑफ किंवा हे जे रन सिस्टीम आहे, दोन पायलट मधला जो संवाद आहे तो यांना तपास करताना कसा समजला, तर एक ती गोष्ट आहे ती म्हणजे ब्लॅक बॉक्स, ज्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR यांचा समावेश असतो. विमान अपघातानंतर सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे ब्लॅक बॉक्स असतो, ज्यात 2 भाग असतात. त्यातल्या CVR अर्थात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याच्यात पायलट्स मध्ये झालेलं संभाषण, अलार्म्स आणि कॉकपिट मधील सर्व आवाज रेकॉर्ड होतो. जे FDR आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्यात विमानाच्या सर्व तांत्रिक गोष्टी, इंजिनची स्थिती, स्विचेस जे असतात त्याची स्थिती, वेग, उंची, थ्रस्ट, लिव्हर, फ्युएल फ्लो इत्यादी सेकंदागणिक रेकॉर्ड होत असतं. प्राथमिक अहवालानुसार CVR डेटा तपासला असता फ्लाईट्स मध्ये असा संवाद ऐकायला मिळाला. तो म्हणजे एक पायलट दुसऱ्याला विचारतो की तू इंधन स्विच जे आहे ते बंद केलं का? तर दुसरा पायलट म्हणतो, मी केलं नाही. यावरून स्पष्ट होते की इंजिन बंद होण्यापूर्वी कॉकपिटमध्ये अचानक काहीतरी अनपेक्षित घडलं होतं. FDR डेटा तपासला असता दिसलं की टेक ऑफ नंतर काही सेकंदातच दोन्ही फ्युएल कंट्रोल स्विचेस हे रन वरून कट ऑफ वर गेले. याचा अर्थ इंजिनचा जो इंधन पुरवठा आहे तो थांबला आणि दोन्ही इंजिन बंद झाली. काही सेकंदांनी हे स्विचेस पुन्हा रन वर गेले. म्हणजेच काय, तर पायलट्सने इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेली होती. अपघातानंतर विमानाच्या जे अवशेष आहेत त्या अवशेषांमधून फ्युएल कंट्रोल स्विचेस हे रण स्थितीत आढळलेले आहेत. पण FDR डेटा आणि CVR संवादावरून अपघाताच्या वेळी काही क्षणांसाठी कट ऑफ वर गेले होते हे निश्चित होत आहे, हे स्पष्ट होत आहे. आता हे जे AAIB आहे यानं आपल्या अहवालाच्या सुरुवातीला स्पष्ट केलंय की हा अहवाल जो आहे हा सध्याच्या उपलब्ध माहितीवर आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवर आधारित आहे. ICAO अर्थात इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन जी आहे त्याच्या नियमानुसार आणि भारत सरकारच्या एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऍक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स जे रूल 2017 नुसार अपघाताच्या तपासाचा एकमेव हेतू हा भविष्यातील अपघात आणि घटना टाळणं हा आहे. म्हणजेच या तपासाचा उद्देश दोषी कोण हे शोधणं किंवा कोणावर जबाबदारी टाकणं नाही, तर भविष्यातील सुरक्षा सुधारणा सुचवणं हा इतकाच आहे. उदाहरणार्थ टेक ऑफ नंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन्सला इंधन पुरवठा थांबला, फ्युएल कंट्रोल स्विचेस रन वरून कट ऑफ वर स्थितीत गेले आणि विमान काही मिनिटांतच कोसळलं. हे प्राथमिक तपासात समोर आलंय, पण नेमकं हे का झालं याचा अंतिम निष्कर्ष अजून स्पष्ट केलेला नाहीये. त्यामुळे आता हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम अहवाल आता येणं अजून बाकी आहे. आम्ही तुम्हाला तो नक्कीच सांगू, पण तुमचं या घटनेबद्दल मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.